नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे लसणाच्या पातीची चटणी. तर त्यासाठी मी लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या 15 मिनिटासाठी. तर त्या आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे. कोथिंबीर आणि लसणाची पात मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, तर ती पण टाकून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान लसणाची पात आलेली आहे. तर ही पात आहे ना, मी घरीच कुंडीमध्ये लावलेली होती. तुम्ही पण अशी लसणाच्या कांड्या कुंडीमध्ये लावून घरी पात तयार करू शकता. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मी मीठ आणि जिरे, आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. खूप छान असा कलर आलेला आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी आता 2-4 जिरे घालून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशी लसणाच्या पातीची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. जिरे आपले तडतडले आहेत, तर त्यामध्ये आता घालणार आहे मी वाटून घेतलेली मिरची. चमच्याने आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मीठ मी घातलं होतं मिरची वाटताना, तरी पण थोडंसं मीठ मी आता टाकणार आहे. 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे चटणी. तर आता चटणी तयार झालेली आहे. मी एका वाटीमध्ये काढून घेते. खूप छानपैकी अशी चटणी बनलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर वर मी टाकलेली आहे कोथिंबीर, आणि त्यानंतर अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे, जेणेकरून आपली चटणी 8 ते 10 दिवस चांगली टिकेल. अर्ध लिंबू मी आता पिळून घेत आहे आणि चटणी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही पण अशी चटणी नक्की बनवा.